जेवायची वेळ झालेली आहे, पण प्रत्येकाने सगळ्या नाश्ता केला आहे, तर आवाज कसा पाहिजे? नमस्कार. नमस्कार. सुरुवातीलाच आय टेंडर माय अपॉलॉजीज फॉर कीपिंग यू वेटिंग फॉर मोर दॅन अन आवर. पण कधी कधी आपण म्हणतो ना की सिस्टीम डू नॉट वर्क. तसं आहे. मी शक्यतो रिक्षा करून जी मिळेल ती गाडी करून करतो, पण हे लोक सगळे माझे बोंब मारतात. अंबादास आमचे सगळे जे पर्टिक्युलर नवी मुंबईला तुम्ही गाडी पाठवतो गाडी पाठवतो. म्हणून मी काल रात्रीच उबर बुक केली 11:30ची पनवेल, पण तो तरी काही रिस्पॉन्स पण दिला नाही, फोन पण उचलला नाही. शेवटी 11:05ला मी माझ्या नेहमीचा रिक्षावाला जरा बोललो, तो पवळीनं आला. 11:05ला निघालो, पण रस्त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं. आज आय डोंट नो व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. तर त्यामुळे मग थांबायला लागलं. पण शक्यतो मी उद्घाटनाची कामं आहेत ती उद्घाटनाला जरूर जातो. आय डोंट नॉट नो, पण कधी काही खरं पण सांगू नये, पण सांगतो का जातो. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मी पर्टिक्युलरली मला भाजी आणायला जायला खूप आवडतं. तर मी ज्या भाजी आणायला जातो त्या बऱ्याचशा बायकांनी, सर या, सर इकडे या, इकडे या. प्रकाश मला नको आहे म्हशी बोंब नाही सर, बोनी तुम्ही बोनी केली का माझा धंदा खूप होतो. आता हा बोनी जर धंदा होतो हा वाढल्यानंतर मी म्हटलं की बाबा आपण कुठे गेल्याने आता धंद्याची वाढ होत असेल तर आपण चुकू नये. म्हणून मी म्हणायला ठरवतो की बा जसं याने म्हटलं वन थॉट म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. आणि म्हणून मी शक्यतो उद्घाटनाची हे टाळत नाही. आता आज मी तुम्हाला रस्त्यातच सांगितलं तर खूप लेट होणार आहे, तुम्ही उरकून घ्या. तर OGS CS जे काय आत्ता आम्ही हे बघितलं याच्यामधनं, त्याच्यामधनं बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण हा तुम्ही हे म्हणताय, पण मी म्हणतो 1000 कोटीपर्यंत टर्नओव्हर ते पुढच्या 5 वर्षात जाते असं मला अंदाज आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी प्रोफाईल तयार केली ते अत्यंत उत्कृष्ट आहे. आणि त्यांनी जो मुद्दा उचलला आहे की बाबा एक वाक्य आहे, काय त्याच्या वाक्याचं मला आठवत नाही. हां, वी मॅनेज सेल, यू कॉन्सन्ट्रेट ऑन प्रोडक्शन. जर मार्केटिंग जर कोणी ॲश्युरन्स दिलं आणि प्रोडक्शन दिलं तर तो माणूस अत्यंत जसं त्यांनी सांगितलं मार्केटिंगच्या बाबतीमध्ये लक्ष द्या. तर मार्केटिंग साईड याने घेतल्यानंतर प्रोडक्शन जर केलं तर फारच. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही योजना राबवली तर तुम्हाला 25 वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त 50 लोक घ्यायला लागते, एवढा तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. फक्त मला एवढंच तुम्ही सांगायचं की तुम्ही आत्ता हे करताना तुम्ही जास्तीत जास्त आपली जी वेबसाईट जी हे आहे त्या वेबसाईटला तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्ही तुमचं डेमॉन्स्ट्रेशन द्या. आणि ते डेमॉन्स्ट्रेशन दिलं तर भरपूर ठिकाणी म्हणजे आपल्याला पर्टिक्युलरली सातारा, कोल्हापूर, पुणे ह्या ठिकाणी भरपूर आपल्याकडे आपले लोक हे कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. आणि आत्ता मी बघितलं का त्यांचे सगळे प्रोजेक्ट चांगले चालू आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर धंदा मिळेल. इनफॅक्ट मी पुण्याला जे आता चालू आहे शेतीचं रत्नागिरीचं काम, त्यांना मी तुमचा रेफरन्स पण देईन. तर सगळे मटेरियल प्रोव्हाइड करणारे जे आपले लोक आहेत. इव्हन वाटलं तर तुम्हाला एका एलाइट चॅप्टर मुंबई तिथे तुम्हाला प्रेझेंटेशन देईन संधी देतो. कारण एलाइट चॅप्टरमध्ये कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप लोक आहेत. आणि आज जे मला सांगायचं आहे तुम्हाला मुद्दाम की आपण सारखं आल्यानंतर फक्त आपला चॅप्टर आणि आपली नवी मुंबई धरून चालणार नाही. आपल्याला नवी मुंबईच्या आता 2 झालेले आहेत, नवी मुंबईचे 4 होत अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे आपण सगळे जबाबदारी घ्यायला तयार आहोत. कारण जसे यांनी स्वप्न बघितलं तसं तुम्ही आता 56 वर्ष स्वप्न बघतो, मग मी आज 77 वर्षी स्वप्न बघतो की माझा साडे क्लब किती फुलणार आहे. साडे क्लब इतका फुलला पाहिजे. आज ते लोकांना काय आवश्यक असेल त्यामुळे साडे क्लबचे लोक फुलणार आहे. काही काही ठिकाणी मी तुम्हाला आवडून सांगतो, काही काही सिटीमध्ये पर्टिक्युलर मी सांगतो मला कराड, इचलकरंजी आणि गडहिंग्लज. आज गडहिंग्लजचं तुम्हाला सांगायला 90 मेंबर्स आहेत. 90 मेंबर्स कुठे आहे बघा. इथे जस्ट ऑन द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र अँड कर्नाटक. पण एखाद्याने काम करायचं म्हटलं की कसं यश येतं ते यांना नक्की माहिती आहे. आणि ते मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा चांगले गुण असतात ते आपण घ्यायचे असतात. त्यामुळे त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण जर काम केलं आणि आपला पॉझिटिव्ह थॉट आहे, हा थॉटवर जर आपण विचार केला तर मला वाटतं नक्कीच यश मिळेल. आणि ज्या प्रकारचं पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन की मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. आपल्याकडे 50-50, 60-60 कोटी लोक ह्या टर्नओव्हर अजूनही पार्टनरशिप आहे किंवा अजून ते LLB करतात. म्हटलं नाही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केल्यानंतर तुमचं जर लोकांचं बघण्याचा तुमच्याकडे दृष्टिकोन फार वेगळा बदलतो. कमर्शियल वर्ल्डमध्ये
तुमची जी ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनला खूप महत्त्व आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सेकंड तुम्ही जसं याने सांगितलं तसं तो विषय मी काढत नाही, पण त्याने म्हणून म्हटलं की आपण वाहत जातो, आपण खूप काम करतो, तसंच काम करत असतो. पण लक्षात ठेवा, जसं जसं आपण काम करतो तसं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट यातले जे मार्जिन आहे ना, हे घटता कामा नये. मी बघितलं की 5 वर्षामध्ये 10 वर्षात भरपूर प्रवास केला. मी 10 कोटीवर नव्हतो जसं 80 कोटीवरती गेला. पण ग्रॉस प्रॉफिटमध्ये जो 10 कोटीला होता आणि नेट प्रॉफिट 80 कोटीला गेल्यानंतर जर नेट प्रॉफिट 10 कोटीचा मिळणार नसेल तर तुमच्या बिझनेस टर्नला काही अर्थ नाही. हे लक्षात ठेवा. नावाला बिझनेस टर्न करायचं आणि खिशात पण जर 5 पैसे येणार असतील, ते 5 पैसे मला अगोदर मिळत होते, तेवढा डोक्याला टॅप घेऊन टेन्शन. तर लक्षात ठेवा, दरवर्षी आपली बॅलन्स शीट आपल्या वाचता आली पाहिजे. काही सोपं आहे. आपण आपल्या सीएवर जबाबदारी टाकतो आणि गप्प बसू नये, सीएवर जबाबदारी नाही, पण काही गोष्टी आपल्या लक्षात आली की आपला ग्रॉस प्रॉफिट जेवढा असेल नेट प्रॉफिट कुठे आपला खर्च केला, कुठे खर्च व्हायचं होतं. जसं तुम्ही आता तुमच्या मिसेसला घेतलेली आहे, ॲब्सोल्युटली गुड. नेहमी आपल्या धंद्यामध्ये आपले क्लोज रिलेटिव्ह असतील त्यांना आपण इन्कॉर्पोरेट करून भेटलं तर बरोबर. मी माझा एक अनुभव आहे की बॅलन्स शीट बघितली म्हणजे तुझा ह्याच्या काय ॲडिशनल आहे कोणत्या जनरल एक्सपेन्सेसचा खर्च खूप होतो आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिटवर लोड येतो. आणि मी अभ्यास केल्यानंतर सांगितलं म्हणजे तुमचे लोक जे ट्रॅव्हलिंग करतात एक इकडे एक तिकडे, त्याला काय करा. त्याने म्हटलं त्याला मिसेसला सांगितलं तू मिसेसला काय करायचं काही करत नाही, घरी काय बाई आहे सगळ्या 2 मुलं आता 10 आणि 12 वर्षे आहे. म्हटलं मिसेसला सांग 3 तास येऊन बस. मुलगा सकाळी 9 वाजता 8 वाजता शाळेत रात्री 2 दुपार 2 वाजता आहेत. म्हटलं त्याला 10 ते 2 बसवर आहे. आणि आय विल रिअलाइज की त्याने ते केलं आणि त्याच्या एक्सपेन्सेसमध्ये 20% खर्च कमी झाला. तो कसा झाला हेही सांगतो. आपण जेव्हा आपल्याकडे लोक काम करतात तेव्हा तू इकडे जा, तू तिकडे जा, तिकडे जा, प्रत्येक ठिकाणी जातो आणि ट्रॅव्हलिंग बिल जातो. त्यांनी काही नाही केलं, फक्त एक गाडी घेतली, ड्रायव्हर अपॉइंट केला आणि ती गाडी फिरवली. त्याच्यामुळे काय आलं की समजा मला पनवेलला जायचं असेल तर यांना वाशीला जायचं असेल, यांना निवडा तर पनवेल नशी बसा याचं जा आणि या. हे वेगळे हे वेगळे हे वेगळे. तर थोडं आपलं लक्ष आपल्या खर्चावर ठेवलं तर आपला हे निश्चित आहे. आणि ही जी त्याची आयडिया बिझनेसमध्ये करताना लक्षात ठेवा, नवीन नवीन ॲव्हेन्यू AI आलेला आहे. AIचा अभ्यास करायला हरकत नाही. आपण साधे वृत्तपत्र वाचली तरी आपल्याला AIचं नॉलेज कळतं. कळलं. त्यामुळे हे लक्षात की आपण जे काही आपली प्रॉडक्ट आहे, जे काही आपली सर्व्हिसेस आहे, त्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही दर वार्षिक काही चेंज केला नाही, काही ॲडिशन्स केलं नाही, काही नाविन्य आणलं नाही तर पुढच्या 5 वर्षात तुमचा बिझनेस संपणार आहे. पुढच्या 5 वर्षात ज्या प्रकारे आणि मी पुन्हा ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतोय, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याकडे संपूर्ण राष्ट्रामध्ये भरपूर पैसे ओतणार आहे. कारण पुन्हा 5 वर्षांनी त्यांना यायचं आहे. आणि एवढे प्रोजेक्ट आहेत. मुख्य म्हणजे आपल्या नितीन गडकरींचे जे रोड प्रोजेक्ट्स आहेत सगळीकडे सिमेंटचे रोड. तर सिमेंटच्या रोड कन्स्ट्रक्शन तुम्ही त्याच्या एरियात गेलात ना तर तुम्हाला भरपूर धंदा मिळणार म्हणजे. आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला साताराचे जे केदार साखरे आहेत त्यांना जर तुम्ही कनेक्ट व्हा तर केदार साखरे तुम्हाला सातारा कोल्हापूरच्या सगळ्या रोड साईडचे कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण ते सुद्धा रोड कन्स्ट्रक्शनमध्ये जे केमिकल लागतं ते केमिकल टाकतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस तुम्हाला मिळतील. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण गेल्यानंतर मला बिझनेस नाही आहे, पण जर बाबासाहेबांचा बिझनेस जो आहे, श्रीकृष्ण पाटलांचा बिझनेस जो आहे, विनीत बनसोडचा बिझनेस, हे लक्षात ठेवून आपण त्यांना रेफरन्सेस द्यायला शिकलं पाहिजे. आपण जातो मीटिंग अटेंड करून माझं काही संपलं नाही की पडत देतो, तसं करून द्यायचं. मला वाटतं रेफरन्सला गेल्यानंतर मीटिंगला गेल्यानंतर आपल्या आणि आपल्या ओळखीच्या लोकांना काय त्याचा रेफरन्स मिळत असेल त्याचा अभ्यास करून आपण दिलं तर आपला बिझनेस टर्न खूप वाढणार आहे. तर आज तुम्ही मला इथे येण्याचं त्याबद्दल आमंत्रण दिलं धन्यवाद. ही संधी चांगली आहे. तुमच्या सगळ्यांची वार्तालाप करताना थोडासा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पण हे लक्षात ठेवा की त्यांनी जो विचार केलेला आहे की एक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी की ही नोज द मार्केट कुठल्या दिवशी वाढणार आहे आणि ही नोज व्हॉट स्टेप टू बी टेकन आणि ही नोज व्हॉट विल द रिसर्च. हे याच्यावरून दिसतं सगळं. त्याच्यामुळे आपण ह्या 4 गोष्टी नेहमी प्रत्येकाने लक्षात ठेवा बिझनेसमध्ये. आणि हे करत असताना तुम्ही लक्षात ठेवायला की आपण बिझनेस करताना आपल्याला स्टार्टअपच्या लोकांचा कसा फायदा आहे, मदत, आपल्या सपोर्ट आणि हाऊ विल बी एबल टू सपोर्ट अदर्स. मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण त्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊ. म्हणजे शुभेच्छाचं म्हणून तुम्हाला एक पुष्पगुच्छ देतो. थँक्यू.
आणि आपल्याकडे मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना, सगळे हजर आहेत, आपल्याकडे पुष्पगुच्छ देण्याची पद्धत बंद केली आहे आपण तिथं फक्त यायचं, सगळ्यांनी बसायचं आणि शुभेच्छा द्यायच्या. पुष्पगुच्छ आपण सगळे घरातले लोक आहोत. कळलं? धन्यवाद. थँक्यू.